आज बनवलं आहे कॅरमल पुडिंग। जेवढं दिसायला सुंदर आणि आकर्षक तेवढंच चवीला उत्तम आणि अप्रतिम। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनतं, मोजून 3 ते 4 साहित्यांमध्ये आणि तेही ओव्हन शिवाय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला कॅरमल तयार करायचे। ते गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलाय। पॅन गरम झाला की त्यात आपल्याला 80 ग्रॅम साखर आणि 100 ml पाणी ओतायचे, म्हणजे साखर पूर्ण भिजेपर्यंत पाणी ओतायचं आहे। मग या साखरेला आपल्याला शिजू द्यायचं आहे। कंटिन्यूअस आपल्याला ही साखर ढवळत राहायची। गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच आपल्याला ठेवून ही साखर कॅरमलाइज करून घ्यायचं आहे। कंटिन्यूअस आपल्याला चमच्याने ढवळायचं आहे, म्हणजे साखर करपली जाणार नाही। जर साखर करपली तर कॅरमल आपलं कडू होईल। ढवळून ढवळून आपल्याला हा रंग येईपर्यंत गॅस चालू ठेवायची, नंतर गॅस बंद करायची। आता आपलं कॅरमल तयार झालं आहे। आता हे कॅरमल आपल्याला त्या भांड्यात ओतायचं ज्या भांड्यात आपण पुडिंग तयार करणार आहोत। हे व्यवस्थित असं सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे। आता हे थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं। आता पुढची कृती करूया। पुडिंगच्या मिश्रणासाठी इथे एक मोठा बोल घ्यायचा आहे। त्यात आपल्याला अंडी फोडून घ्यायचे आहेत। इथे मी 5 अंडी घेतलेत। ती 5 अंडी फोडून घ्यायची, मग त्याला मिक्स करायचं आहे। एखाद्या विस्करने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। खूप जास्त नाही फेटायचं आहे, आपल्याला त्याचा फेस नाही करायचा आहे। अंडी फेटून झाली की यात आपल्याला मिल्कमेड घालायचे। इथे मी मिल्कमेड 150 ग्रॅम घेतलं आहे। तुम्ही मिल्कमेडऐवजी साखरही घेऊ शकता, पण साखर पाणी सोडतं, मिल्कमेडने एक छान टेक्स्चर येतो आणि चवही खूप छान लागते। मिल्कमेड आणि अंडी फेटून झाली की यात 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे, ज्याने फ्लेवर आणि चव अप्रतिम लागते। चांगलं फेटून घेतलं की मग याच्यामध्ये गरम केलेलं दूध थंड करून आपल्याला ओतायचं आहे। इथे मी 400 ग्रॅम फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला फुल क्रीमच घ्यायचं आहे, ज्याच्याने याचं टेक्स्चर खूप सुंदर लागतं, अगदी मलईसारखी चव येते। दूध आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ज्या भांड्यात आपण कॅरमल ओतलं होतं त्या भांड्यात आपण एखाद्या गाळणीने हे मिश्रण हलक्या हाताने ओतून घ्यायचं आहे। हलक्या हाताने ओतायचं आहे, म्हणजे अंड्यामध्ये काही जाडसर भाग असेल, म्हणजे हे असं आपल्याला गाळणीमध्ये दिसतंय तसं काही असेल तर ते काढून टाकायचे। ते आपल्याला ह्या मिश्रणात ओतायचं नाही, म्हणजे आपलं पुडिंग जे तयार होईल ते असं स्मूथ आणि मऊ असं मलईसारखं तयार होईल। सगळं हे मिश्रण ओतून झालं की आपण ह्याला वाफवायची तयारी करायची। हे बघू शकता तुम्ही, हा जो काही एक्स्ट्राचा जाडसर भाग आहे तो आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे। फक्त असं स्मूथ दूध तयार करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावर एखादा ॲल्युमिनियम फॉईल किंवा झाकण वगैरे लावून हे गॅसवरती मी कढई ठेवली, त्या गॅसवर ठेवायचं आहे आणि मग एखादं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्याची वाफ त्या पुडिंगमध्ये पडणार नाही। आता झाकण लावून हे आपल्याला कमीत कमी 30 मिनिटासाठी वाफवू द्यायचे। 30 मिनिटामध्ये हे अगदी परफेक्ट तयार होतं, परफेक्ट शिजतं। आता 30 मिनिटं झाले की मग तुम्ही सुरीच्या साहाय्याने मध्ये असं सुरीने चेक करू शकता की ते शिजले की नाही। हे छान असं जिगली दिसेल तुम्हाला सुरुवातीला, पण हे रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड करा आणि मग रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे छान असं सेट होईल। आता हे दुसऱ्या दिवशी मी ह्याला डिमोल्ड करणार आहे। एखादी पातळ अशी सुरी घ्यायची आणि मग त्या सुरीने अशा साईडच्या कडा हलक्या हाताने आपल्याला मोकळ्या करायच्या आहेत आणि मग एक प्लेट घ्यायची आहे। ती प्लेट ही अशी या भांड्यावरती उलटी ठेवायची आणि मग हलक्या हाताने ह्याला आपल्याला फ्लिप करायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित असं डिमोल्ड होतं, कोणतेही कष्ट न घेता। छान असं हे डिमोल्ड झालेलं आहे, म्हणजे बघा मी हलक्या हाताने हा डबा उचलते। कॅरमलचा तो सुंदर गोल्डन ग्लॉसी रंग आणि टेक्स्चर याच्यामुळे ते अजूनच जास्त आकर्षक वाटतंय आणि कट करतानाही ते एवढं सॅटिस्फाईंग वाटतंय, काय बोलू। छान असं कट करा आणि थंड थंड हे खायला सर्व करा। ही कॅरमल पुडिंगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।